नमस्कार मित्रांनो, मी उमेंद्र चंदेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत UDAS प्लसची माहिती ऑनलाईन कशी करावी. मित्रांनो, नुकतीच 2020-21 या सत्रासाठी UDAS प्लसची माहिती ऑनलाईन करण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि ती ऑनलाईन कशा पद्धतीने करावी, त्याचे संपूर्ण स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशा पद्धतीने माहिती भरावी या संबंधीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचते होतील. चला तर मित्रांनो, बघूयात कशा पद्धतीनं UDAS प्लसची माहिती ऑनलाईन करायची. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलमधील कोणताही एक ब्राउझर ओपन करायचं आहे. या ठिकाणी मी क्रोमा ब्राउझर ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, UDAS प्लस लिहून त्याला आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पहिली वेबसाईट दिसत आहे, udasplus.gov.in. आणि हा UDAS प्लस, तर आपल्याला UDAS प्लसला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला UDAS प्लसचा हा एक लॉगिन पेज ओपन झालेला आहे. यामध्ये बघा, लॉगिन फॉर ऑल स्टेट एक्सेप्ट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक अँड बिहार. तर हे जे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार सोडून इतर सर्व स्टेटसाठी हा पेज लॉगिन पेज आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, बघा, लॉगिन फॉर ऑल युजर्स. युजरनेम हा तुमच्या शाळेचा UDAS क्रमांक असतो. 2711 ने जो स्टार्ट होतो तो UDAS क्रमांक तुमचा युजरनेम असतो. तुम्हाला जर पासवर्ड माहित असेल तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. मागील वर्षी जो पासवर्ड UDASचा आहे तोच पासवर्ड आता पण आहे, तर तो तुम्हाला टाकायचा आहे. समजा तुम्हाला तुमचा UDAS नंबर तर माहित राहणार आहे, परंतु पासवर्ड जर माहित नसेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे. फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा युजर आयडी म्हणजे UDAS नंबर लिहायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा जो कॅप्चे जसाचा तसा दिलेला आहे तो कॅप्चे या ठिकाणी लिहायचा आहे. कॅप्चे टाईप केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर पासवर्ड रिसेट सक्सेसफुली अँड सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी. तर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे किंवा जी ईमेल आयडी आहे रजिस्टर्ड, त्या ठिकाणी तुम्हाला हा पासवर्ड गेलेला असेल. तर मित्रांनो बघा, माझ्या ईमेल आयडीवर पासवर्ड आलेला आहे आणि पासवर्ड मला त्या ठिकाणी तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपला पासवर्ड रिसेट झालेला आहे. आपल्याला माहित नसलेला पासवर्ड आता आपल्याला ईमेल आयडी, आपला रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर मिळालेला आहे. इन केस जर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्हाला माहित नसेल आणि तुम्हाला पासवर्ड दिसत नसेल किंवा मिळत नसेल, अशा वेळेस काय करायचे, तुमच्या ब्लॉक जो MIS कोऑर्डिनेटर आहे त्याला कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड मिळवू शकता. तुमचे काही नंबर्स डिटेल्स आहे, मोबाईल नंबर डिटेल्स, ईमेल आयडी डिटेल्स तुम्ही चेंज करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी सिंपल आता मी लॉगिन या पेजवर आहे. या ठिकाणी UDAS नंबर टाकला, पासवर्ड टाकला. या ठिकाणी मला कॅप्चे टाकायचे आहे. कॅप्चे टाकल्यानंतर या ठिकाणी मी लॉगिन या बटनला क्लिक केला. लॉगिन बटनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने माझ्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झाला. मित्रांनो आपण समजून घेऊया. या ठिकाणी बघा, शाळेचं नाव बघा, स्कूल आपली शाळा आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर ZP अप्पर प्रायमरी स्कूल परसोडी माझ्या शाळेचा UDAS नंबर आहे. प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी शाळा आहे. आता बघा, होम बटन ही एक होम बटन आहे मित्रांनो. तर मित्रांनो काय करायचं आहे, तर अशा पद्धतीनं स्कूल UDASचा माझ्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झाला. या ठिकाणच्या काही आपण गोष्टी लक्षात घेऊया मित्रांनो. तर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग DCF. या ठिकाणी हा जो आपण आपला जो DCF फिल करायचा आहे, DCF म्हणजे मित्रांनो डाटा कॅप्चर फॉर्मॅट. डाटा कॅप्चर फॉर्मॅट म्हणजे जो आपण या ठिकाणी ऑनलाईन फिलअप करणार आहोत तो कसा फिल करावा त्याच्या संबंधी काही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. याला तुम्ही डाउनलोड करू शकता. याला मित्रांनो डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी त्याला आपण वाचू शकतो. बघा, या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे आणि या ठिकाणी या डिटेल्स जे काही गाईडलाईन आहे
ते मी या ठिकाणी वाचू शकतो. बघा, या ठिकाणी सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. काही इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला हा बघा, युजर मॅन्युअल फॉर स्कूल सॉफ्टवेअर. हा मॅन्युअल आहे की युडास प्लसची माहिती भरत असताना आपल्याला कशा पद्धतीने भरता येईल आणि काय करता येईल, तर त्यासाठी हा मॅन्युअल आहे. मित्रांनो, युजर मॅन्युअल फॉर युडास सॉफ्टवेअर, हा जो युडास सॉफ्टवेअर आहे हा कशा पद्धतीने भरायचा, तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. डाउनलोड प्रीफिल्ड DCF. प्रीफिल्ड DCF म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी फाईल ओपन झालेली आहे. फाईल ओपन झाल्यानंतर बघा, ही तुमची अकॅडमिक 2020-21 ची, परंतु याच्या आधी तुम्ही जे माहिती भरल्या ती माहिती या ठिकाणी येत आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, ही जर तुम्ही डाउनलोड करून आपल्याकडे ठेवलं तर अर्ध्याला जास्त माहिती तुम्हाला आधीच भरलेली आहे, फक्त काही काही माहिती तुम्हाला चेंज करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. 26 पेजची याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि माहिती भरताना तुम्हाला ही उपयोगात येऊ शकते. किंवा एखादा युडास प्लसचा प्रपत्र, कोरा प्रपत्र भरून सुद्धा तुम्ही ही माहिती ऑनलाईन करू शकता. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर अँड तुम्हाला समजा काही अडचण असेल किंवा तुमचा पासवर्ड रिसेट व्हायला काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला डिटेल्स, तुमच्या शाळेचे काही डिटेल्स चेंज करायचे असेल, तर तुमच्या ब्लॉक MIS कोऑर्डिनेटरला क्लिक करायचं. या ठिकाणी त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर येईल, तर त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. दुसरा आहे डिस्ट्रिक्ट MIS कोऑर्डिनेटरचा सुद्धा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवरही तुम्हाला काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आता ही महत्त्वाची गोष्ट की आपल्याला काय करायचं आहे की युडास प्लसची माहिती आपल्याला भरायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय, ह्या झाल्या 3 वर्षा होत्या, ह्या मॅन्युअल झाल्या. आता समजा मला ऑनलाईन युडास प्लसची माहिती भरायची आहे, तर मला कुठं क्लिक करायचंय, क्लिक हिअर टू ओपन DCF टू फिल द डाटा. या ठिकाणी मला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा, स्टेटस आहे नॉट सर्टिफाईड. आपला डाटा एंट्री अद्याप भरूनच झालेली नाही, त्याच्यामुळे सर्टिफाईड आपण केलेलं नाही. ओव्हरऑल स्टेटस आहे वर्क इन प्रोग्रेस. मी मागे एक दोन टॅब या ठिकाणी बघितल्या होत्या, त्याच्यामुळे तो वर्क इन प्रोग्रेस या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एकूण सेक्शन आहेत 11 सेक्शन आहेत. बघा, 11 एकूण सेक्शन आहेत 11. सेक्शन 10-11 म्हणजे एकूण 11 सेक्शनची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी कुठून जायचं आहे आपल्याला, सर्वात आधी 1 नंबरचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये स्कूल प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. स्कूल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या शाळेच्या प्रोफाईलची सगळी माहिती आहे. तर ही माहिती बघा लॉक आहे, या ठिकाणी आपण काही बदल करू शकत नाही. तर ही माहिती लॉक आहे. मागच्या वर्षी जी तुम्ही युडास प्लसची माहिती भरलेली होती त्याच्या आधारे ही सगळी माहिती आलेली आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो, या ठिकाणी तुमची सगळी स्कूल प्रोफाईलची माहिती तुम्हाला चेक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही जी माहिती पूर्ण, जी प्रोफाईलची जी माहिती आहे ती या ठिकाणी पूर्ण ऑलरेडी फिल झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ब्लॉक कोऑर्डिनेटर सोबत, MIS कोऑर्डिनेटर सोबत संपर्क करावा लागेल. तर या ठिकाणी काही नाही, एकदम सिंपल माहिती आहे आणि ही सगळी माहिती मित्रांनो तुम्ही तपासून घ्या. शाळेची माहिती आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा, या ठिकाणी माहिती, शाळेची माहिती आहे ही. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1.15 ते 1.26 आपल्याला ही माहिती भरायची आहे. याच्यामध्ये मित्रांनो स्कूल कॅटेगरी आहे, लोवेस्ट क्लास, शाळेचा हायेस्ट क्लास आहे. जसं माझ्या शाळेचा लोवेस्ट क्लास म्हणजे 1ला वर्ग आहे, हायेस्ट क्लास 8वा वर्ग आहे. तर अशी ही माहिती, ही पण सुद्धा या ठिकाणी एडिट होणारी नाही आहे. तर ही माहिती आपल्याला व्यवस्थित तपासून घ्यायची आहे. यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे 1.19 नंबर ऑफ सेक्शन बाय क्लास. तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या शाळेमध्ये
प्रत्येक वर्गाचे किती सेक्शन आहेत. जसं पहिल्या वर्गाच्या माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचा एक एक सेक्शन आहे, म्हणजे एक एक तुकडी आहे. तर बघा या ठिकाणी एक एक आधीच लिहिलेलं होतं, हे बरोबर आहे. मला काही बदल करण्याची या ठिकाणी गरज नाही. जर तुमच्या शाळेमध्ये एकेका वर्गाच्या जेवढ्या तुकड्या असतील त्या त्या वर्गाच्या समोर लिहायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ इस्टॅब्लिश ऑफ स्कूल, शाळेच्या स्थापना वर्ष लिहायचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी जी माहिती आहे, तर ही माहिती आपल्याला इथं एडिट होऊ शकते, ती भरायची आहे. त्यानंतर बघा 1.23 इज दिस अ स्पेशल स्कूल फॉर CWSN. CWSN साठी जर स्पेशल शाळा असेल तर एस करायचं, अन्यथा नो करायचं. 1.24 इज धिस शिफ्ट स्कूल. शिफ्ट स्कूल म्हणजे सकाळ पाळीत दुपार पाळीत अशा शिफ्ट मध्ये जर शाळा भरत असतील तर एस करायचं. जर शाळा एकाच शिफ्ट मध्ये भरत असेल तर मग नो करायचं. 2 शिफ्ट मध्ये शाळा भरत असेल तर एस करायचं. आणि एकाच शिफ्ट म्हणजे एकाच वेळेस तुमची शाळा असेल तर त्या ठिकाणी शिफ्ट वाईज नाही भरत, म्हणजे सकाळ पाळीत वेगळे पोरं, दुपार पाळीत वेगळे विद्यार्थी असे आपले क्लासेस नाही भरत, त्याच्यामुळे या ठिकाणी मी नो लिहिलं. इज धिस स्कूल रेसिडेंटल स्कूल, म्हणजे आपली शाळा निवासी आहे का, असल्यास एस करा. माझी शाळा निवासी नाही म्हणून मी 2 केलं. जर आपण या ठिकाणी 2 केलं तर खालची कोणतीही माहिती भरण्याची गरज नाही. त्यानंतर आहे 1.26 इज धिस अ मिनॉरिटी मॅनेज स्कूल. मायनॉरिटी स्कूल आहे का, म्हणजे अल्पसंख्याक शाळा आहे का, नाही आहे म्हणून मी या ठिकाणी 2 केलं, म्हणजे नो ला क्लिक केलं. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1.27 ते 1.39 हे पॉईंट भरायचे आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो 1.27 आर मेजॉरिटी ऑफ द प्युपिल्स थॉट थ्रू देअर मदर टंग ॲट प्रायमरी लेवल. म्हणजे जर त्यांचे जे प्रायमरी म्हणजे प्राथमिक स्तरावरील जर शिक्षण मातृभाषेतून जर होत असेल, मातृभाषेतून शिक्षण होत असेल, जशी आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीतून समजा प्रायमरी शिक्षण असेल तर एस करा, नाहीतर 2 वर क्लिक करा. त्याच्यानंतर मित्रांनो 1.28 मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द स्कूल. तुमच्या शाळेचा मीडियम कोणता आहे, तो आपल्याला मीडियम एक मराठी, इंग्लिश, हिंदी अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, किंवा जो मीडियम आहे तुमच्या शाळेचा तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर 1.29 लँग्वेज थॉट ॲज अ सब्जेक्ट, म्हणजे शाळेमध्ये कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात. तर आपल्या शाळेमध्ये मराठी, इंग्लिश आणि हिंदी या 3 भाषा शिकवल्या जातात, त्या आपल्याला भरायच्या आहेत. त्यानंतर 1.30 डज द स्कूल ऑफर एनी प्री ओकेशनल कोर्स. मित्रांनो, याचा अर्थ आहे की तुमच्या शाळेमध्ये पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे का. आता आपल्या प्रायमरी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम उपलब्ध असेल तर येस करा, नसेल तर नो. जनरली राहत नाही म्हणून या ठिकाणी नो केलेला आहे. डज द स्कूल प्रोव्हाइड एज्युकेशनल अँड वोकेशनल गायडन्स, म्हणजे शाळेमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येते का. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर 1.34 हा जो मुद्दा आहे मित्रांनो, डिस्टन्स ऑफ स्कूल फ्रॉम नियरेस्ट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड स्कूल. मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, शाळेचे अंतर दुसऱ्या बघा प्रायमरी स्कूल पासून किती अंतर आहे, अप्पर प्रायमरी पासून किती अंतर आहे, सेकंडरी स्कूल पासून किती अंतर आहे आणि हायर सेकंडरी स्कूल पासून किती अंतर आहे, तो या ठिकाणी किलोमीटर मध्ये लिहायचा आहे मित्रांनो. आता जनरली ही मागच्या वर्षीची माहिती भरलेली आहे आणि हे जे किलोमीटर हे सारखेच राहणार आहेत, कारण किलोमीटर मध्ये काही चेंज होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेलं आहे, हे माहिती आधी तपासून घ्यायची बरोबर आहे की नाही. या ठिकाणी ही बरोबर माहिती आहे, तर त्यामुळे मी या ठिकाणी काही लिहत नाही, तीच माहिती जशीच्या तशी ठेवत आहे. 1.35 वेदर स्कूल इज अप्रोचेबल बाय ऑल वेदर्स रोड, म्हणजे सर्व ऋतूमध्ये शाळेपर्यंत पोहोचण्यास रस्ता आहे का, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये सर्व ऋतूमध्ये पोहोचता येते का, किंवा पावसाळ्यामध्ये पोहोचता येत नाही. तर अशा पद्धतीची काही कंडिशन असेल, जर पोहोचता येत असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतरच्या बघा इकडे 1.36 मध्ये वेदर अंगणवाडी सेंटर इज लोकेटेड इनसाइड स्कूल प्रिमायसेस, तुमच्या शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे का. जर तुमच्या शाळेच्या परिसरात अंगणवाडी असेल तर येस करा, शालेय परिसरात नसेल तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. त्याच्यानंतर
इज द अंगणवाडी वर्कर ट्रेंड इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. म्हणजेच अंगणवाडीतील जे वर्कर आहेत त्यांना चाइल्डहुड एज्युकेशन म्हणून ते प्रशिक्षित आहेत का? तर जनरली मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1.36 हा जो पॉइंट आहे तर याच्यामध्ये समजा तुम्ही येस केलं तर हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. आणि जर येस केलं या ठिकाणी बघा आपण येस केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भरायच्या आहेत. त्या अंगणवाडीचा कोड लिहायचा आहे. समजा तुमच्या शालेय प्रिमायसिस मध्ये अंगणवाडी नसेल तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रोफाईल ऑफ द स्कूल फॉर ऑल सेक्शन. आता बघा मागच्या वर्षी नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डे. मित्रांनो या ठिकाणी बघा प्रिव्हियस अकॅडमिक इयर म्हणते. म्हणजे प्रिव्हियस अकॅडमिक इयर आपण जी माहिती स्कूल चिल्ड्रन स्ट्रेन्स स्टे इन द स्कूल म्हणजे प्रायमरी साठी किती तास म्हणजे एका दिवसामध्ये किती तास विद्यार्थी या शाळेमध्ये राहतो ते तुम्हाला लिहायचे आहे. तर अशा पद्धतीने माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती संपूर्ण भरून झाली तर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर 1.40 हा जो मुद्दा आहे इज सीसीई बीइंग इम्प्लिमेंटेड इन द स्कूल. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये सीसीई म्हणजे सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन राबवले जाते काय? तर प्रायमरी मध्ये पण राबवले जाते आपल्या शाळेमध्ये म्हणून एस ला क्लिक करायचं आहे. इफ एस आर कम्युलेटिव्ह रेकॉर्ड्स ऑफ प्युपिल्स बीइंग मेंटेन मग तुम्ही राबवले जाते तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड ठेवता का? येस ऑफकोर्स आपण शाळेमध्ये राबवत आहोत आणि आपण त्याचा रेकॉर्ड पण ठेवत आहोत. देन इफ येस आर कम्युलेटिव्ह रेकॉर्ड्स ऑफ प्युपिल्स बीइंग शेअर्ड विथ पेरेंट्स त्याच्या नोंदी तुम्ही ज्या काही रेकॉर्ड ठेवता तो पालकांसोबत शेअर करता का? तर निश्चितच आपल्याला सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन करत असताना रेकॉर्ड पण ठेवायचा आणि पालकांसोबत त्याची चर्चा पण करायची आपण दाखवायची पण आहे. नंतर 1.43 वेदर एनी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन इनरोल्ड इन द स्कूल. 1.43 मुद्दा आहे वेदर एनी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन इनरोल्ड इन द स्कूल आर अटेंडिंग स्पेशल ट्रेनिंग. मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे बालकाला शाळेत वयानुरूप प्रवेश देऊन विशेष प्रशिक्षणाकरता उपस्थित राहत आहेत काय? तर एस असेल तर एस नाहीतर नो लिहायचं आहे. जर नो लिहिलं तर हे खालचे कॉलम आपल्याला काही लिहायचे. खालच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या काही म्हणजे हे जे रिकामे कॉलम आहेत काही भरायचे नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा 1.44 नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग रिमिडियल टीचिंग इन करंट इयर. त्यानंतर मित्रांनो बघा 1.44 नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग रिमिडियल टीचिंग इन करंट इयर. तर रिमिडियल टीचिंग म्हणजे काय होते उपचारात्मक अध्यापन. त्याच विद्यार्थ्याला उपचारात्मक अध्यापन केलं असेल तर तिथं संख्या लिहा. मला वाटते कोविडच्या कारणाने आपण केलो नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आपण 0 लिहू. व्हेन डज द अकॅडमिक सेशन स्टार्ट गिव्ह द मंथ. म्हणजे केव्हा सुरू झाली शैक्षणिक सत्राची सुरुवात केव्हा झाली. महिना लिहायचा आहे मित्रांनो. महिना लिहिताना बघा कोणत्या महिन्यात झाली तर जून महिन्यात होते आपली अकॅडमिक सुरुवात म्हणून आपण या ठिकाणी जून लिहू. वेदर फुल सेट ऑफ टेक्स्ट बुक रिसिव्ड इन करंट अकॅडमिक इयर. आपल्याला चालू शैक्षणिक सत्रात पाठ्यपुस्तकं जर मिळाले असतील तर येस करा. केव्हा मिळाले ती तारीख लिहा. त्याच्यानंतर वेदर द स्कूल हॅज रिसिव्ड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. समजा काही शैक्षणिक पूरक साहित्य मिळाले असतील तर येस करा अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर मित्रांनो 1.48 मुद्दा आहे अवेलेबिलिटी ऑफ फ्री टेक्स्ट बुक टीचिंग लर्निंग मटेरियल अँड प्ले मटेरियल इन करंट अकॅडमिक इयर. वेदर कंप्लीट सेट ऑफ टेक्स्ट बुक रिसिव्ड. टेक्स्ट बुक मिळाले असतील तर येस करा. टीचिंग लर्निंग मटेरियल जर मिळाले असतील तर येस म्हणजे जे मिळाले असतील ते येस करा नाहीतर नो करा. त्याच्यानंतर मित्रांनो 1.49 डिटेल्स ऑफ व्हिजिट्स. म्हणजे तुमच्या शाळेला ज्या भेटी आपण शाळा भेटी म्हणतो त्या शाळा भेटी जर दिलेल्या असतील शाळेच्या मागील शैक्षणिक वर्षातील भेटींचा तपशील तर या ठिकाणी प्रिव्हियस अकॅडमिक इयर म्हणते.
म्हणजे मागील वर्षी ज्या काही, आता आपला जो चालू वर्ष आहे 2021 ला नाही, तर मागील शैक्षणिक वर्षात ज्या भेटी तुम्ही दिल्या असतील तुमच्या, जसं नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन किती झाले, शैक्षणिक तपासण्यांची संख्या, CRC कोऑर्डिनेटरनं किती व्हिजिट केल्या, ब्लॉक लेवल ऑफिसरनं किती केल्या, BO आणि BRC, आणि डिस्ट्रिक्ट लेवल किंवा स्टेट लेवल ऑफिसरने किती केल्या. तर ह्या सगळ्या लिहून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 1.50 काय म्हणते, वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC हॅज बीन, जर स्थापन केली आहे का म्हणते. तर आपल्या शाळेमध्ये SMC स्थापन आहेच, त्याच्यामुळे आपण S वर क्लिक करू. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संख्या लिहायची आहे. तर मला वाटते आपण काही नव्यानं जी मागील ही जी आपली मागच्या वर्षी आपण जी भरलेली माहिती होती, तर हीच माहिती जशीच्या तशी असेल, कारण तेच मेंबर्स असतील तेवढीच संख्या असेल. जर काही याच्यात चेंजेस असतील तर तुम्हाला या ठिकाणी चेंजेस करायचे आहेत. त्याच्यानंतर ट्रेनिंग मिळाल्या का म्हणते, या ठिकाणी नंबर ऑफ टीचर्स किती आहेत तुमचे SMC मध्ये, नंबर ऑफ मेंबर्स प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग, नंबर ऑफ मीटिंग्स हेल्ड बाय SMC ड्युरिंग प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे मागील वर्षी म्हणजे एकूण, आता आपला जो सुरू आहे सत्र, हा कोणता सत्र होता, 2021 सुरू असलेला जो चालू शैक्षणिक सत्र आहे तो 2021. इथं मागील म्हणते, तर मग इथं आपण 19-20 ला किती मीटिंग्स झाल्या तर ते आपल्याला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरायची आहे. मित्रांनो या ठिकाणी तुमच्या शाळेचा वेदर सेपरेट बँक अकाउंट फॉर SMC इज बिंग मेंटेन्ड, येस, शाळेचा आपला सेपरेट SMC चा अकाउंट असतो मुख्याध्यापकांसोबत, तर हा लिहायचा आहे. हा खाता क्रमांक तुमच्या बरोबर तपासून बघायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं. आता ही डेना बँक आहे, ही डेना बँक ऑफ बरोडामध्ये हिचं कन्वर्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे मला या ठिकाणी चेंज करावं लागेल. तर काय त्याचं जे नंबर वगैरे काही बँकाचे विलिनीकरण झालं, त्याच्यामध्ये डेना बँकेचं विलिनीकरण झालं आहे बँक ऑफ बरोडामध्ये, तर मला तिचं करावं लागेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला बँकेची डिटेल्स व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, डिटेल्स तर तुमच्या बँकेच्या शाळेच्या अकाउंट हा मागीलच असेल, याच्यात काही बदलवण्याची गरज नाही. परंतु आमच्या बाबतीत असं झालेलं आहे की डेना बँकेचं रूपांतर बँक ऑफ बरोडामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अकाउंट नंबरमध्ये चेंज झालं आणि IFSC कोड, त्याच्यामुळे मी या ठिकाणी चेंज केला आहे. नाहीतर तुमचं जर सारखं असेल, मागच्या सारखंच असेल, तर तुम्ही तोच नंबर ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केलं. आता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता आपण सेकंड सेक्शन मध्ये आलो आहोत. शालेय इमारत, शैक्षणिक साधने, सुविधा, फर्निचर वगैरे. तर याच्यामध्ये आपल्याला आता आपल्याला माहिती भरायची आहे. तर आपण 2.1 पासून सुरुवात करूया. बघा सेक्शन 2 आहे, फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट इन स्कूल्स. पहिला आहे स्टेटस ऑफ स्कूल बिल्डिंग. तर मित्रांनो या ठिकाणी शाळेची स्थिती कशी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची आहे की प्रायव्हेट आहे, रेंटेड आहे, या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. जनरली ही पण माहिती मागील वर्षी सारखीच असेल, यामध्ये काही बदल करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर टाइप ऑफ स्कूल बिल्डिंग. मित्रांनो या ठिकाणी टाइप ऑफ स्कूल बिल्डिंग मध्ये बघा, आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ बिल्डिंग्स ब्लॉक्स नंबर ऑफ, म्हणजे व्यवस्थित वर्गीकरण करून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मित्रांनो बघा टोटल नंबर ऑफ बिल्डिंग किती आहेत, एकूण जसं 7 आहेत, पक्क्या किती आहेत, 7 आहेत. मग याच्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. मित्रांनो दुसरा आहे, जशी परिस्थिती आहे तुमच्या बिल्डिंग्सची तशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला लिहायची. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की ह्या ABCD ABCDEF ह्या यांची एकूण बेरीज, यांची बेरीज ही एवढी आली पाहिजे. तर आपली बघा 7 आहे, ती 7 आली म्हणजे आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर टाइप ऑफ बाउंड्री कशी आहे, तर ही पण मागच्या वर्षी सारखीच असेल. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ क्लासरूम अवेलेबल इन स्कूल्स. तर नंबर ऑफ, त्याच्यामध्ये बघत आहोत, नंबर ऑफ क्लासरूम यूज्ड फॉर इन्स्ट्रक्शनल पर्पज.
म्हणजे अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या वर्गखोल्यांची संख्या किती आहे? तर माझ्या शाळेमध्ये 8 आहे. बांधकाम सुरू असलेले म्हणजे नंबर ऑफ क्लासरूम अंडर कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या असतील तर लिहायचं आहे, अन्यथा नाही. तर या ठिकाणी टोटल क्लासरूम्स म्हणजे कंडिशनमध्ये नाही का धोकादायक असतील तर या ठिकाणी टाकायचे. तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचं आहे प्री प्रायमरीसाठी तुम्ही किती यूज करता. प्री प्रायमरी म्हणजे अंगणवाडी वगैरेसाठी आपण शाळेमध्ये अंगणवाडी नाही त्याच्यामुळे इथं काही आलेलं नाही. प्रायमरीसाठी जसं मी या ठिकाणी दाखवलं, एकूण वर्गखोल्या 8 आहेत, तर 8चं बघा प्रायमरीसाठी 5 आहेत, अप्पर प्रायमरीसाठी 3 आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला दाखवायचं आहे. टोटल नंबर ऑफ रूम्स अदर दॅन क्लासरूम, क्लासरूमपेक्षा जर इतर तुमच्याकडे वर्गखोल्या उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी आपल्याला संख्या दाखवायची आहे, अन्यथा नाही. त्यानंतर बघा, क्लासरूम बाय कंडिशन. तुम्ही ज्या 8 वर्गखोल्या मित्रांनो दाखवलेत त्या 8चा बायफार्गेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. बघा, 8 मध्ये गुड कंडिशन मध्ये किती आहेत? 4 आहेत. एकाला मायनर रिपेअरिंगची गरज आहे आणि तिघांना मेजर रिपेअरिंगची गरज आहे. तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला ह्या इमारती वर्गखोल्यांची संख्या आणि त्यांची कंडिशन टाकायची आहे. वेदर लँड इज अवेलेबल फॉर एक्सपान्शन ऑफ स्कूल फॅसिलिटी. समजा शाळेच्या काही सुविधा आपल्याला अतिरिक्त करायच्या असतील, म्हणजे अतिरिक्त बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे का, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जागा उपलब्ध असेल तर येस करा, नाहीतर नो करा. अशा पद्धतीने आपल्याला भरायचे आहे. विदर सेपरेट रूम फॉर हेडमास्टर, मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र वर्गखोली आहे काय? तर माझ्या शाळेमध्ये मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र वर्गखोली आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी आहे लिहित आहे. समजा नसेल तर या ठिकाणी नो लिहा. तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर हे तुमच्या क्लासरूमची म्हणजे क्लासरूमची माहिती, खोल्यांची माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी टॉयलेट फॅसिलिटी विषयी आपल्याला माहिती भरायची आहे. स्वच्छतागृहांविषयी आपल्याला माहिती भरायची आहे. डज द स्कूल हॅव टॉयलेट, शाळेत 2.1.7. डज द स्कूल हॅव टॉयलेट, जर स्वच्छतागृह आहे काही असेल तर येस. जवळपास सगळ्या शाळांमध्ये आता स्वच्छतागृह असते, पण जर नसेल तर या ठिकाणी नो लिहायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, डिटेल्स ऑफ टॉयलेट, आपल्याला टॉयलेट द्यायचा आहे. हा जो टेबल आहे हा व्यवस्थित भरायचा आहे. इकडे बॉईज, गर्ल्स आणि टोटल. इथं आहे नंबर ऑफ टॉयलेट सीट्स अवेलेबल एक्सक्लुडिंग CWSN. उपलब्ध स्वच्छतागृहांची आपल्याला या ठिकाणी संख्या लिहायची आहे मित्रांनो, पण CWSN टॉयलेट एक्सक्लूड म्हणजे सोडून. समजा आपल्याकडे टॉयलेट किती आहेत, जसं आमच्याकडे एक टॉयलेट आहे, मग एक टॉयलेट बॉईजसाठी आहे, मग तो फंक्शनल आहे का, म्हणजे कार्यरत आहे का? कार्यरत असेल तर एक लिहा. गर्ल्ससाठी एक टॉयलेट आहे, फंक्शनल आहे का, म्हणजे कार्यरत आहे का, म्हणजे चालू स्थितीत आहे का? एकूण 2 आणि 2 अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. CWSN साठी असेल तर लिहा, नाही तर नको. अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला भरायची आहे. टोटल नंबर ऑफ युरिनल्स अवेलेबल, तुमच्याकडे किती युरिनल्स म्हणजे मुतारींची संख्या किती आहे ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर हा जो म्हणत आहे मुद्दा बी, आउट ऑफ टोटल नंबर ऑफ फंक्शनल टॉयलेट्स युरिन्स गिवन इन टेबल 2.1.7 बरोबर, हाऊ मेनी हॅव रनिंग वॉटर अवेलेबल इन द टॉयलेट अँड युरिनल्स, म्हणजे जेवढे तुमच्याकडे कार्यरत स्वच्छतागृह आहेत किंवा मुताऱ्यांची संख्या आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही हात धुण्याची रनिंग वॉटर अवेलेबल आहे का, म्हणजे फॉर क्लिनिंग वगैरेसाठी. तर असेल तेवढ्या मुताऱ्यांची संख्या लिहा, नसेल तर नाही लिहा. म्हणजे जे टॉयलेट आहेत, बॉईजसाठी एक होता, गर्ल्ससाठी एक होता, त्याच्यामध्ये जर पाण्याची सुविधा असेल तर त्यांची संख्या एक एक लिहा. जेवढे तुमच्याकडे आहेत, नसेल तर यामध्ये काही लिहायची गरज नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इज हँडवॉश. सी मुद्दा, इज हँडवॉश वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल, म्हणजे त्याच्यामध्ये हात धुण्याची व्यवस्था आहे का? मित्रांनो, हँड वॉशिंग साठी फॅसिलिटी आहे का, म्हणजेच इज हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप
म्हणजे हँड वॉशिंगसाठी, हात धुण्यासाठी साबणाची वगैरे व्यवस्था आहे काय. जनरली आपण साबणाची व्यवस्था करतो म्हणून या ठिकाणी एक येईल. वेदर इन्सिनेटर इज अवेलेबल फॉर गर्ल्स टॉयलेट, उपलब्ध आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतरचा 2.1.8 वेदर ड्रिंकिंग वॉटर इज अवेलेबल इन स्कूल प्रिमायसेस, तर पिण्याच्या पाण्याची सुविधा तर आपल्याकडे आहेच, त्याच्यामुळे येस. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो 2.1.8 मध्ये जर येस असेल, पिण्याच्या पाण्याची जर सुविधा तुमच्याकडे असेल तर मग त्याचा स्रोत काय, मेन सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर काय आहे, हँडपंप आहे का, प्रोटेक्टेड वेल आहे का, विहीर आहे का, अनप्रोटेक्टेड वेल आहे का म्हणजे असुरक्षित विहीर आहे का, टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी आहे का, पॅकेज बॉटल वॉटर म्हणजे बंद बॉटल आहेत का. तर अशा पद्धतीनं जे आहे अवेलेबल. आता आमच्या शाळेमध्ये हँडपंप आहे म्हणून मी येस केलं, आणि तो हँडपंप फंक्शनल आहे का म्हणजे चालू स्थितीत आहे का, कार्यरत आहे का म्हणून येस केलं. जे नाही असतील त्यांना नो करा, जे येस असतील त्यांना येस करा. वेदर वॉटर प्युरिफाईड आरओ इज अवेलेबल इन स्कूल, तुमच्या शाळेमध्ये जलशुद्धीकरण उपलब्धता आहे का, म्हणजे प्युरिफायटर किंवा आरओ. माझ्या शाळेमध्ये आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी एस लिहिलं. तर वॉटर क्वालिटी इज टेस्टेड फ्रॉम वॉटर टेस्टिंग लॅब, वॉटर टेस्टिंग लॅबमध्ये शाळेतील पाण्याची गुणवत्ता, पाणी तपासून झालं आहे का, प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे का. जर तपासणी केली असेल तर एस लिहा, नाहीतर नो लिहा. डज द स्कूल हॅव प्रोव्हिजन फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा आहे का, असेल तर एस करा, नाहीतर नो. अशा पद्धतीनं. त्याच्यानंतरचं आहे वेदर हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल फॉर वॉशिंग हँड्स बिफोर अँड आफ्टर मील, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर हात धुण्याची जी सुविधा आहे ती साबणासह उपलब्ध आहे का. तर जनरली आपण मिड डे मीलमध्ये ही फॅसिलिटी आपण विद्यार्थ्यांना जेवणाच्या आधी हात धुण्याची व्यवस्था करून देतो, त्याच्यामुळे एस येईल. इफ येस, नंबर ऑफ वॉश पॉइंट्स, किती पॉइंट्स आहेत, नळांची संख्या किती आहे, तर ती नळांची संख्या लिहायची आहे या ठिकाणी. त्यानंतर 2.1.11 वेदर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इज अवेलेबल इन स्कूल, तुमच्या शाळेमध्ये म्हणजे विद्युत कनेक्शन आहे का, असेल तर एस करा, नसेल तर नाही करा. आहे पण जर कार्यरत नसेल म्हणजे फंक्शनल नसेल तर नो करा, 3 करा. वेदर सोलर पॅनेल इज अवेलेबल इन स्कूल, सौर ऊर्जेवर चालणारा म्हणजे सौर ऊर्जावर चालणारा उपकरण तुमच्या शाळेत उपलब्ध आहेत का, सोलर पॅनेलवर, तर असतील तर एस करा, नसतील तर नो करा. त्याच्यानंतर 2.1 मधला 12वा पॉईंट आहे. ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2.1.12 मध्ये काय करायचं आहे, लायब्ररी फॅसिलिटीज विषयी आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. तुमच्याकडे लायब्ररी असेल तर येस करा. टोटल नंबर ऑफ बुक्स लिहा, किती आहेत. बुक बँक असेल तर 1 करा, नसेल तर नो करा. त्याच्यातल्या पुस्तकांची संख्या लिहा. रीडिंग कॉर्नर असेल तर त्याच्यात किती बुक्स, रीडिंग कॉर्नर असेल तर एस करा, नसेल तर नाही करा. तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती भरायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी डज द स्कूल हॅव फुल टाइम लायब्ररियन, आपल्याकडे शाळांमध्ये फुल टाइम समजा ग्रंथपाल असेल तर एस करायचं, नाही तर नाही. डज द स्कूल सबस्क्राईब टू न्यूजपेपर मॅगझिन्स, आपल्याकडे न्यूजपेपर येत असतील किंवा मॅगझिन आपल्याकडे येत असतील तर एस करायचं, अदरवाईज नो. वेदर प्लेग्राऊंड फॅसिलिटी इज अवेलेबल, प्लेग्राऊंड फॅसिलिटी म्हणजे खेळण्याचं मैदान, समजा शाळेत खेळाचं जर मैदान असेल तर हो एस ला क्लिक करा, नाहीतर नो ला. तर इफ नो या ठिकाणी म्हणत आहे, समजा इफ नो म्हणजे जर तुमच्याकडे खेळाचे मैदान नाही तर तुम्ही काय करता, त्याची म्हणजे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी, फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही उपलब्ध करता. तर समजा आपण येस लिहिलं तर ही टॅब ही आपल्यासाठी ओपन राहणार नाही. या ठिकाणी समजा आपण नोवर क्लिक केलं तर मग तुम्ही त्याचा कशा पद्धतीनं काय करता पर्यायी व्यवस्था ते आपल्याला लिहायचं आहे. आपल्याकडे खेळाचा ग्राउंड आहे त्याच्यामुळे आपण इथे येस केलं. त्यानंतरचं आहे वेदर मेडिकल चेकअप ऑफ स्टुडंट वॉज कंडक्टेड इन लास्ट अकॅडमिक इयर,
अकॅडमिक इयरमध्ये मेडिकल चेकअप झाला आहे का? तर मेडिकल चेकअप समजा आता डायरेक्ट विद्यार्थी म्हणजे शाळेमध्ये तर मेडिकल टीम आलेली नसेल, परंतु जर आपण हेल्थ चेकअप विद्यार्थ्यांचं PSC मध्ये नेऊन जर केलं असेल तरी आपण या ठिकाणी यश टाकू शकतो. टोटल नंबर ऑफ मेडिकल चेकअप कंडक्टेड इन स्कूल इन लास्ट अकॅडमिक इयर. तर अशा पद्धतीनं आपण माहिती भरू शकतो. डिवॉर्मिंग टॅबलेट्स गिवन टू चिल्ड्रेन. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला काही टॅबलेट्स दिलेले आहेत का? ही मेडिकलची आयरन अँड फोलिक ॲसिडच्या गोळ्या दिलेल्या आहेत का? असतील तर येस, नाही तर नो. अशा पद्धतीनं आपल्याला शाळेमध्ये आणून दिलेले आहेत. आमच्या जेव्हा शाळा सुरू होत्या 5वीच्या 5 ते 8ला त्यावेळेस आयरन अँड फोलिक ॲसिडच्या गोळ्या आणून दिलेल्या होत्या आणि त्या मग आम्ही विद्यार्थ्यांना वाटप केलं. जे विद्यार्थी शाळेत नव्हते त्यांना घरपोच वाटप करण्यात आलं. तर अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे. जर रॅम्प फॉर डिसेबल चिल्ड्रेन टू एक्सेस स्कूल बिल्डिंग एक्झिस्ट. विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये CWSNच्या विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आहेत का? असतील तर येस करा, नाही तर नो. इफ येस, वेदर हँडरेल्स फॉर रॅम्प इज अवेलेबल. समजा तुमच्याकडे रॅम्प आहे तर मग त्याला हँडरेल आहे का? वेदर स्कूल हॅज स्पेशल एज्युकेटर. म्हणजे जे शाळेमध्ये स्पेशल एज्युकेटर आहेत का तुमच्या, म्हणजे जे अंध अपंग वगैरे जे शिक्षण आहे त्यांना शिक्षणासाठी काय व्यवस्था आहे? तर जर क्लस्टर लेवलला, मला वाटते क्लस्टर लेवलला आहे याच्यासाठी, तर आपण या ठिकाणी क्लस्टर लेवल टाकू शकतो. त्याच्यानंतर वेदर किचन गार्डन इज अवेलेबल इन स्कूल. किचन गार्डन म्हणजे स्वयंपाकगृह नाही, तर किचन गार्डन म्हणजे परसबाग. तुमच्या शाळेमध्ये परसबाग अवेलेबल आहे का? असेल तर येस करा. डज द स्कूल हॅव डस्टबिन्स फॉर द कलेक्शन ऑफ वेस्ट. कलेक्शन ऑफ वेस्ट साठी कचरा कुंडीची व्यवस्था आहे का? मग कशा पद्धतीनं आहे? इच क्लासरूम एक. अशा पद्धतीने जी काही व्यवस्था तुमच्या शाळेमध्ये असेल, टॉयलेटमध्ये आहे का, किचनमध्ये आहे का, कचरा कुंडीची व्यवस्था, अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स फॉर हुम फर्निचर इज अवेलेबल. किती फर्निचर अवेलेबल आहेत? तर या ठिकाणी आपल्याला संख्या लिहायची आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यावर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यावर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या समोर अशा पद्धतीने आपला एक पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा फिजिकल फॅसिलिटी अँड इक्विपमेंट इन स्कूल. आपल्याला या ठिकाणी ज्या काही भौतिक सुविधा आहेत, शाळांमधील भौतिक सुविधांविषयी आपल्याला माहिती भरायची आहे. तर याच्यामध्ये काय भरायचं आहे? 2.23. तर याच्यामध्ये बघा काय आहे मित्रांनो, डज द 2.2.3 मध्ये डज द स्कूल हॅव द फॉलोइंग इक्विपमेंट. म्हणजे शाळेमध्ये खालील साहित्य आहेत का? खालील साहित्याची सध्या स्थिती काय आहे? ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम. जर ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम्स असतील तर आपल्याला अवेलेबिलिटी असेल तर एस करा, नसेल तर 2 करा. आहेत पण जर फंक्शनल नसतील, कार्यरत नसतील, ते चालू स्थितीत नसतील तर आपल्याला 3 ला क्लिक करायचं आहे. सायन्स किटच्या बाबतीत तसंच, मॅथ किटच्या बाबतीत तेच पद्धतीनं. म्हणजे समजा तुमच्याकडे मॅथ किट आहे तर 1 नंबर दाबा, आहे पण कार्यरत असेल तर 1 दाबा, कार्यरत नसेल तर आपल्याला या ठिकाणी 3 वर क्लिक करायचं आहे. बायोमेट्रिक डिव्हाइस आपल्याकडे जनरली शाळांमध्ये नाही आहे त्याच्यामुळे 2 वर क्लिक केलेलं आहे. अशा पद्धतीनं ही माहिती भरून झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर कम्प्युटर अँड डिजिटल इनिटिव्हिटी. कम्प्युटर अँड डिजिटलच्या बाबतीत आपल्याला काही माहिती या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो. या ठिकाणी काय करायचं आहे? या ठिकाणी मित्रांनो बघा कम्प्युटर्स विषयी माहिती भरायची आहे. 2.3 मधला पहिला आहे, इच कॅल लॅब अवेलेबल इन द स्कूल. म्हणजे सर्व शिक्षा अभियानांतर्गत संगणक प्रयोगशाळा आहे काय? असेल तर एस वर क्लिक करा, नाहीतर नो. इज ICT लॅब अवेलेबल इन द स्कूल. ICT लॅब समजा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर येस, नाहीतर नाही. अशा पद्धतीने माहिती भरायची आहे. समजा येस असेल तर मग ती फंक्शनल आहे का हे ते विचारलेले आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी क्लिक करायचं. त्यानंतर हे जे 2
2.3.2 मधले ABCD हे समजा येस असतील तेव्हाच भरायचं आहे, नो असतील तर त्यांना भरायचे नाही. मग आहे डज द 2.3.3 मध्ये डज द स्कूल हॅव द फॉलोइंग, शाळेमध्ये खालील अवेलेबिलिटी आहे का, उपलब्ध साहित्य आहेत का. तर बघा या ठिकाणी एक एक आपल्याला या साहित्याचे नाव वाचून आपल्याला अवेलेबल असेल तर आपल्याला एक लिहायचं आहे. किती एस लिहिल्यानंतर किती युनिट आहेत तुमच्याकडे ते बघूया आपण. लॅपटॉप किंवा नोटबुक आहे का शाळेमध्ये, नाही. टॅबलेट आहेत का, नाही. डेस्कटॉप आहे, आमच्याकडे डेस्कटॉप आहेत म्हटल्यावर एस वर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप किती आहेत, 3 आहेत. त्याच्यापैकी नंबर ऑफ फंक्शनल युनिट म्हणजे चालू स्थितीत किती आहे, 1 आहे म्हणून 1 लिहिलं. 3 पैकी फक्त एकच चालू आहे. अशा पद्धतीनं सगळे एक एक बाबी विचारात घेऊन आपल्याला या ठिकाणी असेल तर येस, नसेल तर नो लिहायचे आहे. 2.3.4 मध्ये whether ICT based tools are being used for teaching. ICT मधले जे काही वस्तू आहेत त्या आपण टीचिंग साठी तुम्ही उपयोग करता का, तर आपण करतोच, त्याच्यामुळे एक लिहायचं आहे. येस, इफ येस द नंबर ऑफ हवर्स स्पेंट पर वीक, तर आपण समजा उपयोग करत असून तर किती तास एका वीक मध्ये, या ठिकाणी वीकचे म्हणजे एक समजा आपण रोजचा 1 तास घेतला तर आठवड्याचे 7 तास होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, की जे गोष्ट तुमच्याकडे असेल त्याला 1 क्लिक करा, नसेल तर 2 क्लिक करा, आणि असेल तर मग ते किती युनिट्स आहेत, संख्या किती आहे ते आपल्याला व्यवस्थित हे तुमच्या शाळेची माहिती लिहायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण तिसरा सेक्शन आलो आहोत, टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टॉप, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती. याच्यामध्ये बघा मित्रांनो, पहिला आहे 3.1 मध्ये नंबर ऑफ नॉन टीचिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सपोर्ट स्टॉप इन पोझिशन. बघा आता आपल्याकडे स्टॉपची पोझिशन लिहायची. अकाउंटंट नाही, लायब्ररी असिस्टंट म्हणजे ग्रंथपाल नाही म्हणून 0 लिहायचे आहे, असेल तर त्यांची संख्या टाकायची आहे. लॅबोरेटरी असिस्टंट नाही, क्लर्क नाही, LDC म्हणजे कनिष्ठ लिपिक नाही, प्यून नाही, नाईट वॉचमॅन नाही. अशा पद्धतीनं नाही आहे म्हणून मी 0 टाकला. समजा आपल्याकडे असते तर आपण त्या ठिकाणी संख्या टाकली असते. मोठ्या शाळा ज्या आहेत मोठ्या 8 ते 10 किंवा 11वी 12वी त्याच्यामध्ये हा स्टॉप असतो, तर तिथे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं. 3.2 मध्ये बघा नंबर ऑफ टीचिंग स्टॉप इन पोझिशन, तुमच्याकडे किती टीचर आहेत, तर टीचिंग स्टॉप रेग्युलर टीचर किती आहेत. मित्रांनो मागच्या वर्षी आमच्याकडे 8 होते, परंतु काही टीचर रिटायर झाले आणि काहींच्या बदल्या झाल्या. तर मित्रांनो याच्यामध्ये टीचिंग स्टॉप मध्ये तुम्हाला रेग्युलर टीचर किती आहेत, जसं आता आमच्याकडे 6 टीचर आहेत, कॉन्ट्रॅक्ट टीचर नाही म्हणून या ठिकाणी 0 लिहित आहे. तर अशा पद्धतीनं शेवटचा जो स्टेटमेंट आहे, आउट ऑफ टोटल टीचर हाऊ मेनी टीचर हॅव आधार नंबर, तर 6 पैकी 6 कडे आधार नंबर आहेत. ही सगळी माहिती भरून झाल्यावर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3.3 मध्ये टीचर अँड इन्स्ट्रक्टर, तर याच्यापैकी इन्क्लुडिंग हेड टीचर म्हणजे सगळ्या शिक्षकांची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. आता मित्रांनो बघा इथं 8 टीचर दाखवत आहेत आणि माझ्याकडे आता आमच्याकडे 6 टीचर आहेत. तर अशा वेळेस काय आहे, तर जे टीचर आता आपल्या शाळेत आहेत नाही ते यांना आपल्याला डिलीट करायचे. तर यांना डिलीट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, जसं हे रिटायर झाले त्यांना या ठिकाणी मला डिलीट करावं लागेल. परमनंटली डिलीट केलं. बघा हे टीचर झाले, आता 7 राहिले. मग एक एक बघायचं, हे टीचर आपल्याकडे आहेत म्हणून यांना ठेवायचं आहे. नंतर आपण त्यांना एडिट करणार आहोत. आहेत 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 या मॅडमचा पण ट्रान्सफर झाला, त्याच्यामुळे यांना पण आपण या ठिकाणाहून डिलीट करणार आहोत. अशा पद्धतीने आता मला जे हवे होते असे 6 टीचर या ठिकाणी हजर आहेत. आता मित्रांनो मला काय करायचं, एक गोष्ट मला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की मला सगळ्यांना आता
तर मित्रांनो बघा, आता याच्यामध्ये जेवढे 6 टीचर आमच्या शाळेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि 6 टीचर याच्यामध्ये आहेत, ही माहिती तुम्ही मागील वर्षी भरलेली आहात, त्याच्यामुळे ही माहिती जशी म्हणजे एक्झॅक्टली बरोबर असणार आहे. परंतु समजा मला काही या ठिकाणी समजा एडिट करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता. पण तरी पण तुम्हाला मित्रांनो एक एडिट करायचं आहे, त्याच्या तेव्हाच तुम्हाला यावाल्या सेक्शनमध्ये ही माहिती कंप्लीट दाखवेल. तर या ठिकाणी एडिट करायचं आहे. एडिट केल्यानंतर बघा, मागीलच वर्षी भरली असल्यामुळे संपूर्ण माहिती जशीच्या तशी भरलेली आहे. याच्यामध्ये मला काही चेंज करायचे नाही, सगळ्या गोष्टी या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त या ठिकाणी टोटल डेज इन सर्व्हिस ट्रेनिंग रिसिव्ड इन लास्ट अकॅडमिक इयर, याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग लिहायचं आहे. आता बघा, ऑफलाईन ट्रेनिंग बंद झाल्या या काळात, परंतु ऑनलाईन बऱ्याचशा ट्रेनिंग सुरू होत्या. तर या ट्रेनिंग तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी तुम्ही किती ऑनलाईन ट्रेनिंग केल्या, BRC लेवलवर किती होत्या, CRC लेवलवर किती होत्या, डाएटच्या ट्रेनिंग किती झाल्या, अदरच्या किती झाल्या, या पद्धतीनं सगळी माहिती लिहून तुम्ही या ठिकाणी बघा लिहू शकता. आणि नंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचे आहे. बघा आता मित्रांनो, या ठिकाणी कंप्लीट दाखवत आहे. असेच सगळ्यांना एडिट करून त्यांची व्यवस्थित माहिती बदलवून बाकीची माहिती जशीची तशी आहे मित्रांनो. फक्त ह्या ट्रेनिंगचा काही कॉलम जे ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग, ज्या ऑनलाईन ट्रेनिंग आहे त्या किती झाल्या आणि त्यांचा समजा काही क्वालिफिकेशन वाढला असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. काही जर नसेल तर आपल्याला फक्त सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी जोपर्यंत आपण एडिट करून सेव्ह करत नाही तोपर्यंत या ठिकाणी कंप्लीटेड येत नाही आणि आपली UDASची माहिती पूर्ण होणार नाही. म्हणून या ठिकाणी एडिट करून आवश्यक जो काही बदल असेल तो या ठिकाणी करायचा आहे आणि बदल झाल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, आता हा एक फॉर्म आपण या ठिकाणी समजून घेऊया. टीचर कोड, नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, सोशल कॅटेगरी काय आहे, टाईप ऑफ टीचर मध्ये सब्जेक्ट टीचर म्हणजे हेडमास्टर काय आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर, डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस लिहायची आहे. हायेस्ट अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे काय आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन तो या ठिकाणी आपल्याला हा सगळा लिहून राहणार आहे. समजा तुम्ही नवीन ऍड करत असाल तर ही माहिती असावी म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. हायेस्ट प्रोफेशनल क्वालिफिकेशन BEd आहे. कोणता वर्ग शिकवतात, प्रायमरी ओनली, ऑल सब्जेक्ट, अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे. त्यानंतर इकडे BRC लेवलला किती ट्रेनिंग झाल्या, तर माझ्या ऑनलाईन BRC लेवलला समजा 3 ट्रेनिंग झालेल्या आहेत. त्यानंतर CRC लेवलला ज्या काही ऑनलाईन ट्रेनिंग झाल्या, त्यानंतर डाएटच्या ट्रेनिंग ज्या काही ट्रेनिंग्स आहेत त्या समजा माझ्या झालेल्या आहेत, त्या मी या ठिकाणी टाकत आहे. अदर ज्या काही ट्रेनिंग असतील त्या मी या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग टाकत आहे. तर ट्रेनिंग रिसिव्ड कशाच्या होत्या, सब्जेक्ट नॉलेजच्या होत्या. ट्रेनिंग नीड, तुम्हाला कशाची गरज आहे ट्रेनिंगमध्ये, कोणत्या ICTची गरज आहे, त्या ठिकाणी मी ICT टाकत आहे. नंबर ऑफ वर्किंग डेज स्पेंट ऑन नॉन टीचिंग असिस्टमेंट, या ठिकाणी आपल्याला 0 टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, मॅथ केव्हापर्यंत तुम्ही स्टडी केलं तर तो टाकायचा आहे. सायन्स कोणत्या याच्यापर्यंत, जसं मॅथ माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत होतं, सायन्स पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आहे. इंग्लिश, लँग्वेज, सोशल स्टडी, वर्किंग इन प्रेझेंट स्कूल म्हणजे सध्याच्या शाळेमध्ये तुम्ही केव्हापासून आहात त्याचं वर्ष लिहायचं आहे. डिसॅबिलिटी टाईप लिहायचं आहे. ट्रेन फॉर टीचिंग CWC नो, अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती. ट्रेन इन यूज ऑफ कॅम्प्युटर अँड टीचिंग थ्रू कम्प्युटर, तर आपल्याला संगणकाचं ज्ञान आहे त्याच्यामुळे या ठिकाणी यश टाकायचं आहे आणि सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीनं
सगळा सेव्ह केल्यानंतर बघा आता कंप्लीटेड दाखवत आहे. एडिट करून जर काही माहिती अपडेट करायची नसेल तर एडिट करून तुम्ही सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांची माहिती एडिट करून आपल्याला सेव्ह करायची. हा झाल्यानंतर मित्रांनो महत्वाचा प्रॉब्लेम इथंच येतो, कारण आपण आपल्याला वाटते की हे बरोबर आहे म्हणून आपण एडिट करत नाही. एडिट करून सेव्ह करणे ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी द्यावीशी वाटते. त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर सेव्ह झाल्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. कशावर? कंप्लीट अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं. कंप्लीट अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन अशा पद्धतीचा पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी मित्रांनो आता सेक्शन 4 सुरू झाला. न्यू ऍडमिशन, नवीन प्रवेश, विद्यार्थी आणि पुनर्प्रवेश. तर अशा पूर्व प्राथमिक टोटल स्टुडंट प्री प्रायमरी सेक्शन पूर्व प्राथमिक मध्ये नाही आहेत म्हणून आपण काही लिहत नाही. 4.1.2 मध्ये न्यू ऍडमिशन इन ग्रेड, त्या ठिकाणी इयत्ता न्यू ऍडमिशन म्हणजे इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश हा फक्त आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी बघा की मुले मुली, तर याच्यामध्ये पहिल्या वर्गात जे आपण भरती केला त्याच्यामध्ये किती आहेत? जसे 6+ वाले म्हणजे 6 वर्षवाले विद्यार्थी 21 मुले आहेत आणि मुली आहेत 14. त्याच्यापैकी इथं का म्हणते आउट ऑफ टोटल इन ग्रेड 1 म्हणजे पहिलीमध्ये भरती झालेल्यांपैकी नंबर ऑफ चिल्ड्रेन विथ प्री स्कूल एक्सपिरियन्सेस, पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण विद्यार्थ्यांपैकी पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या आणि कुठं, याच शाळेत, अनादर शाळेत किंवा अंगणवाडीत. तर अंगणवाडीमध्ये हे सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी अंगणवाडीत यांची संख्या लिहित आहे. अशा पद्धतीने ही माहिती झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या पद्धतीचं एक पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा मित्रांनो आपण व्यवस्थित सूचना वाचून घेऊ. काय करायचं? इनरोल इन करंट अकॅडमिक सेशन. करंट अकॅडमिक सेक्शन म्हणजे चालू शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला या मध्ये लिहायची आहे. तर व्यवस्थित वर्ग वाईज लिहायचं आहे मित्रांनो. जसा पहिल्या वर्गात आपण सुरुवात केला, पहिला वर्ग, तर पहिल्या वर्गात SCचा एक म्हणजे ही माहिती व्यवस्थित तुमच्याकडे जसे विद्यार्थी ज्या कॅटेगरीमध्ये आहेत इकडे बघा हे वर्ग आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, मुली टाकायचे आहेत आणि इकडे हे कॅटेगरी आहे जनरल, SC, ST, OBC. तर अशा पद्धतीने ही कॅटेगरी आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे. ही माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर मित्रांनो जसं एनरोल इन करंट अकॅडमिक सेशन या वर्षीची संपूर्ण माहिती बघा वर्ग वाईज भरायची आहे, मुली आणि कॅटेगरी वाईज भरायची आहे. भरून झाल्यानंतर सेव्ह अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची मित्रांनो. आणि ही माहिती भरल्यानंतर सेव्ह करायला मात्र विसरू नका. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू टू सेव्ह फॉर्म विथ एम्प्टी सेल? येस, ओके वर क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी ही माहिती आपली भरून झालेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो बी आहे, बी मुद्दा, आउट ऑफ टोटल एनरोल्ड प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ एनरोलमेंट बिलॉंगिंग टू फॉलोइंग मायनॉरिटी ग्रुप्स. म्हणजे जर अल्पसंख्याक निहाय काही विद्यार्थी असतील वरून, तर वरील एकूण संख्येपैकी म्हणजे ए मध्ये हा जो बी आहे, ए मध्ये मधील संख्येपैकी अल्पसंख्याक विद्यार्थी या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे ए मध्ये सगळ्या गोष्टी त्या आलेल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं बी भरायचं. जर काहीच नसेल तर याला अशाच पद्धतीनं ब्लँक सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर बी सेव्ह झाला मित्रांनो. आता सी मुद्दा आहे, आउट ऑफ टोटल एनरोल प्रोव्हाइड नंबर ऑफ स्टुडंट. तर याच्यामध्ये आउट ऑफ टोटल वरील जेवढे विद्यार्थी आहेत ए मध्ये, हा बघा ए म्हणजे हा जो पॉइंट हा मित्रांनो 4.2 मधील हा जो आहे हा सोशल कॅटेगरी ए आहे. तर या ए मधील माहितीशी आपल्याला हे बाकी कम्पेअर करायचं आहे.
सी मध्ये काय पहिल्या वर्गातली संख्या. तर ए मध्ये जसे पहिल्या वर्गात ए मध्ये 21 मुले 14 मुली होत्या, तर याच्यापैकी आधार कार्ड असलेले किती आहेत, आधार कार्ड असलेले मुले किती आहेत ती संख्या या ठिकाणी भरायची आहे. जसे 21 मुलांचाही आधार कार्ड आहे, मुलींच्या 14 मुलींचाही आधार कार्ड आहे, तशा पद्धतीने भरायचं. याच्यापैकी बीपीएल किती आहेत, ह्या 21 पैकी बीपीएल आमच्याकडे 21 मुले आहेत आणि 12 पैकी बीपीएल 14 पैकी बीपीएल 12 आहेत. तर अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती भरायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. पहिली मधील एकूण संख्या, त्याच्यापैकी मुले आणि मुलीमध्ये आधार असलेले मुले मुली आणि त्याच्यामध्ये बीपीएल अशी 1 ते 8 वर्गाची संपूर्ण माहिती लिहायची आहे. त्यानंतर डी काय म्हणत आहे, आउट ऑफ टोटल एनरोलमेंट प्रोव्हाइड नंबर ऑफ ट्रान्सजेंडर स्टुडंट, तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संख्या असेल तर लिहायचं, नसेल तर या ठिकाणी 0 लिहायचं. त्यानंतर सेव्ह या बटनला क्लिक करायचं. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की सेव्ह बटनला प्रत्येक वेळेस क्लिक करायचं, तरच आपली माहिती या ठिकाणी सेव्ह होईल, अन्यथा आपला लिहून ती जी मेहनत आहे ती वाया जाईल. सर्वात शेवटी कंप्लीट अँड नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा एक आला आहे आपल्याला मेसेज. कॅटेगरी आपली एकूण एनरोलमेंट 182 आहेत आणि मायनॉरिटी आपल्याकडे एकही नाही. ओकेला क्लिक करायचं. क्लिक या ठिकाणी 4.2 आला आहे. याच्यामध्ये क्लास आणि टोटल त्यांची संख्या, मुले आणि मुली यांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत 4.3. 4.3 मध्ये काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला एनरोलमेंट बाय ग्रेड इन करंट अकॅडमिक सेशन बाय एज इन कम्प्लिटेड इयर्स, म्हणजे वयोगटानुसार, चालू शैक्षणिक वर्षातील वयोगटानुसार विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची. प्रत्येक वर्गात कोणत्या वयोगटातील किती विद्यार्थी आहेत ही माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. भरून घेतल्यानंतर या सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा हा 4.2A हा प्रत्येक ठिकाणी याच्यासाठी दाखवत आहे की 4.2A हा जुळला पाहिजे. आता जसं आपण 4.2A आता जसे मराठी आणि इंग्लिश जे माध्यमाचे आपण मुलं लिहित आहोत, तर याच्या सोबत सुद्धा म्हणजे पहिल्या वर्गातली ही जी 21 अधिक 14 आहे ही संख्या इथं पण जुळली पाहिजे आणि म्हणून तो वारंवार दाखवत आहे. 4.2A वर दाखवत आहे. 4.4 भरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय म्हणते, एनरोल्ड बाय ग्रेड इन द करंट अकॅडमिक सेशन बाय मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, किती माध्यमाचे, जसं मराठी माध्यमाचे किती मुलं आहेत पहिल्या वर्गात, इंग्लिश माध्यमाचे किती मुलं आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मी लिहित आहे. तर आता जसं आमच्या शाळेमध्ये सगळे मराठी माध्यमाची मुलं आहेत, तर या ठिकाणी जी वरची संख्या आहे ती जशीची तशी येणार अशा पद्धतीने. जर इंग्लिश मध्ये काही जर मुलं तुमची इंग्लिश माध्यमाची असतील तर तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीनं फक्त एवढं आहे की ही संख्या व्यवस्थित जुळली पाहिजे. तर अशा पद्धतीनं नंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा प्रिव्हियस पेज इज सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने या ठिकाणी मेसेज येतो. रिपीटर बाय ग्रेड इन द करंट अकॅडमिक सेशन. रिपीटर्स एनरोल म्हणजे जे रिपीटर आहेत, पुनर्प्रवेशित विद्यार्थी आहेत, त्यांनाच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्याकडे पुनर्प्रवेशित विद्यार्थी नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी काही न भरता सेव्ह करून याला मी समोर जात आहे. त्यानंतर आउट ऑफ टोटल रिपीटर्स प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ रिपीटर बिलॉंगिंग टू, म्हणजे मिनॉरिटी ग्रुपचे किती रिपीटर्स आहेत. तर आपल्याकडे रिपीटर्स नाहीत, त्याच्यामुळे आपण काही न लिहिता म्हणजे 0 लिहू. त्या ठिकाणी ऑलरेडी 0 लिहिलेलं आहे, ते करून आपण सेव्ह करणार आहोत. त्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करायचे. कंप्लीट अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे 4.6 मुद्दा आहे, एनरोल्ड बाय ग्रेड फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड. जर विशेष गरजा असणारे काही CWSN विद्यार्थी असतील तर ते कोणत्या वर्गात आहेत आणि कोणत्या प्रकारात आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्याचा उल्लेख करावा लागेल. जर नसतील तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करून समोर जाऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन प्रिव्हियस अकॅडमिक इयर प्रायमरी ग्रेड, म्हणजे किती विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुक मिळाले, युनिफॉर्म मिळाले, अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती, गणवेशची माहिती आणि पाठ्यपुस्तकांची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यामध्ये फॅसिलिटी 5.1 आहे,
फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रेन प्रिव्हियस अकॅडमिक इयर, मागील वर्षी फ्री टेक्स्ट बुक किती विद्यार्थ्यांना मिळाले, कॅटेगरी वाईज आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. फ्री युनिफॉर्म किती विद्यार्थ्यांना मिळाले ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर 5.1 मध्ये फक्त प्रायमरी लेवलचे लिहायचे. त्यानंतर लिहून झाल्यानंतर सेव्ह झाल्यानंतर खाली फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रेन प्रिव्हियस अकॅडमिक इयर अप्पर प्रायमरी ग्रेड. आता अप्पर प्रायमरीच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं. या ठिकाणी मित्रांनो अप्पर प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना आपण मिळवून दिल्या असाल त्या सगळ्या फॅसिलिटी या ठिकाणी कॅटेगरी वाईज लिहायच्या. लिहून झाल्यानंतर सेव्ह या बटनला क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा भरलेली माहिती ही बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. कंप्लीट अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर 5.3 मागील शैक्षणिक वर्षात CWSN म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही साहित्य पुरवले गेले तर ते या ठिकाणी लिहायचे आहेत. जर तुमच्याकडे तसे विद्यार्थी नसतील तर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करून समोर जायचे आहे. त्यानंतर मित्रांनो 6 पॉईंट आहे. तर 6.1 मध्ये अॅन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट इन प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीचा अॅन्युअल रिझल्ट लिहायचा आहे आणि तो 5वीच्या आधी लिहायचा आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज जसे मुलं आहेत तुमचे तसे लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लिहित आहे त्याच्यापैकी पास किती झाले ते लिहायचे आहेत या रकान्यामध्ये आणि खालच्या रकान्यामध्ये 60% पेक्षा जास्त मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत ते लिहायचं आहे. लिहून झाल्यानंतर सेव्ह या बटनला क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अॅन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट इन प्रिव्हियस इयर 8व्या वर्गाचा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं लिहून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर मला वाटते 8.1 आलेला आहे. 8.1 बाकीचे जे मधातले जे मुद्दे आहेत मित्रांनो ते आपल्यासाठी लागू नाहीत म्हणून ते मुद्दे आपल्याला आलेले नाहीत आणि म्हणून त्या मुद्द्यांची आपल्याला काही गरज नाही. आता मित्रांनो आपण या ठिकाणी 8.1 भरू. 8.1 मध्ये काय म्हणते, ग्रँट रिसिव्ड बाय स्कूल अँड एक्सपेंडिचर मेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर 19-20. याच्यामध्ये कंपोजिट आता याच्यामध्ये शाळेला मिळालेल्या अनुदानाचा तपशील, पावती व खर्च या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. तर तुम्हाला जे जे अनुदान मिळाले असतील ते या ठिकाणी लिहून त्याचा खर्च दाखवायचा आहे. तर प्राप्त झालेला अनुदान या ठिकाणी होता 50,000 कंपोजिट स्कूल ग्रँट आणि खर्च झालेला आहे 50. तर अशा पद्धतीने अजून काही तुम्हाला अनुदान या ठिकाणी मिळालेले असतील ते अनुदान तुम्हाला लिहायचे आहेत. लिहून झाल्यानंतर इकडे फायनान्शियल असिस्टंट रिसिव्ड बाय स्कूल म्हणजे शाळेच्या इतर भागातून जर काही तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळालेले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. समजा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGO कडून काही मिळालं असेल तर येस करा, नाही मिळाले तर नो करा. पब्लिक सेक्टर कडून काही मिळालं असेल तर येस करा, नाही तर नो करा. कम्युनिटी कडून जर तुम्हाला मिळालं असेल तर येस करा, जसं कम्युनिटी कडून या ठिकाणी मिळालेलं आहे. नेम तर हा जो आहे सोशल कम्युनिटी कडून मिळालेला आहे, सामाजिक सहभाग. त्याच्यामध्ये किती मिळालं आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अदर काही तुम्हाला जर मिळालं असेल तर या ठिकाणी लिहा अदर मध्ये काही मिळालं असेल तर येस वर क्लिक करा, अन्यथा नो वर क्लिक करा. त्याच्यानंतर शाळेत जे काही 8.3 मुद्दा आहे, वेदर स्कूल इज मेंटेनिंग इन्व्हेंटरी रजिस्टर फॉर फॉलोइंग. याच्यामध्ये काही जर तुम्हाला मिळालेले असेल अनुदान, ICT आहे, स्पोर्ट आहे आणि लायब्ररी आहे, तर मिळालं असेल तर 1 वर क्लिक करा म्हणजे येस वर क्लिक करा, नाहीतर नो करा. अशा पद्धतीनं ही सगळी माहिती भरून झाल्यावर मित्रांनो आधी सेव्ह बटनला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्याच्यानंतर मित्र 6.1 PGI इंडिकेटर्स. PGI म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. तर ही जी माहिती आहे ही मागच्या वर्षी तुमची भरलेली आहे, जवळपास ती सारखीच असेल, त्याच्यामुळे यामध्ये काही बदल करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला जर काही तुमचे टीचर्स वगैरे बदलले असतील, जसं आपण बरोबर पाहू या माहितीला.
नंबर ऑफ टीचर्स विथ आधार किती यावर्षी 6 आपण जे एनरोल केले 6 शिक्षक आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी 6 आहे. वेदर स्कूल हॅज इन प्लेस अ सिस्टीम टू कॅप्चर स्टुडंट अटेंडन्स इलेक्ट्रॉनिकली. स्टुडंट अटेंडन्स इलेक्ट्रॉनिकली नाही म्हणून 2, टीचर अटेंडन्स इलेक्ट्रॉनिक पण नाही म्हणून 2, हॅज स्कूल इव्हॅल्युएशन बीन कम्प्लिटेड, जर कम्प्लिटेड झाले असेल तर येस करा, नाहीतर 2. अशा पद्धतीने ही माहिती आपण या ठिकाणी भरून, या ठिकाणी अदर युथ क्लब असेल तर येस, नाहीतर नो, इको क्लब असेल तर येस, नाहीतर नो, अशा पद्धतीनं आपण ही माहिती भरू शकतो. त्याच्यानंतर सेक्शन 11 आहे स्कूल सेफ्टी. वेदर द स्कूल डायस्टर मॅनेजमेंट प्लॅन हॅज बीन डेव्हलप्ड, तर असेल तर येस करा, नाहीतर अदरवाईज नो करा. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती भरा आणि नंतर सेव्ह अँड कम्प्लीट या बटनवर क्लिक करा. सेव्ह अँड कम्प्लीट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक पुन्हा नोटीस येईल, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी स्टेटस दिलेला आहे बघा. एकूण किती सेक्शन आहेत, हे जे सेक्शन आहेत, तर सेक्शन 11 होते. 11 सेक्शन पैकी आपली या ठिकाणी तर अशा पद्धतीने मित्रांनो माझी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे. आपल्याला ती जर चेक करायचं असेल तर बघा आपण आधीपासून चेक करू शकतो. स्कूल प्रोफाईल याच्यामध्ये आपण काही एडिट करू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला तसंच दिलेलं आहे. कॅटेगरी पासून सगळी माहिती बघा. इथे स्टेटसमध्ये हा जो स्टेटस आहे फॉर्म स्टेटस हा कम्प्लिटेड आहे, कम्प्लिटेड झालेला आहे, म्हणजे सगळी माहिती माझी भरून झालेली आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म्स म्हणून आलेला आहे आणि म्हणून सगळी माहिती ही भरून झाल्यानंतर व्हॅलिडेशन ऑफ फील्ड डाटा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं पेज ओपन होईल. अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल बघा. स्टेटस सगळ्यांच्या समोर सक्सेसफुल आला आहे, म्हणजेच माझा डाटा हा जो आहे भरलेला हा अगदी बरोबर आहे. या ठिकाणी समजा रेड आला असता कुठं तर आपल्याला काहीतरी चूक झाली बा असं लक्षात आलं असतं. तरी भरल्यानंतर मी बॅक जात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की 41 पर्यंत व्हॅलिडेशन अँड कंपॅरिझन हा जो 41 आहे त्याच्यापर्यंत आपला सगळं काम ओके झालेलं आहे. आता बघा 42वा जो मुद्दा आहे या ठिकाणचा तो फुलफिल DCF अँड स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड इज नॉट एट ऍक्टिव्ह, म्हणजे अजूनपर्यंत स्कूल आपण जो भरलेली DCF आहे ते आणि स्कूल कार्ड रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करता येत नाही. आणि मग हा डाउनलोड केल्यावर आपल्याला 43वा जो मुद्दा आहे कंपॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा, तर याला आपल्याला सर्टिफाय करता येईल. तर ह्या 2 ज्या टॅब आहेत त्या सध्या अवेलेबल नाही आहेत. ह्या समजा अवेलेबल झाला तर मी कशा पद्धतीनं स्कूल डाटा सर्टिफाईड करायचा या संबंधाने एक सेपरेट व्हिडिओ 2 मिनिटाचा बनवणार आणि तुम्हाला त्याविषयी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास किंवा माहितीचा वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच पद्धतीचे नवनवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.